क्लिअर देखील झालेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. समीर ठाकरे. मैदानामध्ये मॅच सुरू होते. गुरुदत्त चौटाईरवा मानकोली आणि प्रणव मास्टर्स अंजूर दोन्ही बलाढ्य टीम आहेत. एकाच परिसरातील दोन्ही संघ. नक्कीच एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा 2025 चा फायनल दिवस आणि बिग मॅच. गोलंदाज आहेत विश्वास म्हात्रे. पहिला चेंडू सुनील मालीसाठी. अगदी मिडॉन रिझन मधून थोडीशी करॉफ फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप एक सिंगल धाव या चेंडूवर कंप्लीट केलेली आहे. प्रणव मास्टर्स अंजूर आणि गुरुदत्त चौटाईरवा मानकोली असा दोन बलाढ्य संघादरम्यान आपण दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना पाहतोय. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रमोद भोईरसाठी तेज तर्रार चेंडू टाकलाय. नक्कीच विजयदादा म्हात्रे यांनी प्रणव मास्टर्स अंजूर या टीमला शुभेच्छा दिल्यात. सध्या दिल्ली येथे आहेत ते आणि दिल्लीवरून या स्पर्धेचा लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत. धन्यवाद विजयदादा म्हात्रे. इथे हा फटका देखील अगदी आपण पाहिला तर प्रमोद भोईर यांच्या बॅट मधून पॉइंट रिझनला चेंडू अगदी उचलला होता. एक सिंगल धाव या चेंडूवर. दोन्ही फलंदाजांनी सिंगलनं स्वतःचे अकाउंट ओपन केलेत. 3 चेंडूमध्ये धाव आले 2. नक्कीच आमच्या पंकजी घरात संदेशजी म्हात्रे त्यांच्या जोडीला आमचे रजनीकांत माली हे मान्यवर आम्हाला जोडलेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फोटोज घेतलाय. बॅटवर सुनीलनं अगदी चेंडूला लॉंग ऑफ रिझनला स्टॉप केलाय. क्या बात है. दिलीप तरे. बघा आमच्या समोरच्या कक्षामध्ये दिनेश नावाची बॅट आहे. कालूराम म्हात्रे आमचे एन्जॉय ग्रुपचे सदस्य यांनी आणून जमा केलेली आहे. यस दिनेश जोशी यांची बॅट आहे. क्या बात आहे. आम्ही नावाचा देखील उल्लेख केलाय. इथे बघूया फटका फसलाय. यष्टीरक्षक झेलच्या खाली येत आहेत. चांगला झेल आणि फलंदाज सुनील मालीचा संपलाय खेळ.
नंतरचा सामना असेल जय भोलेनाथ सरवळीपाडा आणि चोरोबा 40+ कोण न्यू बॅटर अविनाश माली. बघूया अविनाश माली चौथायरवा नवीन 40+ संघाचा संघ नाईक, तर दुसऱ्या बाजूला रविदादा पाटील हे गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+ खेळाडू आहेत. अलंकार अविनाश ना फटका इनसाइड आउट जरूर केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. चांगली फिल्डिंग शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. 2 धावेनं अविनाश मालीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 2 बाद 9. चेंडू टाकून झालेत 8. अविन माली आपलं देखील स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. आणि सुदेश भाऊ म्हात्रे हे दोन्ही संघाचे 12वे. अलंकार ओव्हर द विकेट ना पहिल्या ओव्हर मध्ये काय इष्टांच्या मागे चांगला झेल अलंकारने टिपला होता. अतिशय चांगला क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट अविनाश मालीच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धावेनं अविनाश मालीनं संघावरचा दबाव हटवण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या झाली होती 11. चेंडू टाकून झालेत 9. शपल क्रॉस झाले होते तेच तर चेंडू सोडला होता. अविनाशनं ज्या चेंडूची अपेक्षा केली होती त्यापेक्षा अलंकारनं अगदी डोक्याचा चांगला वापर करून हा चेंडू सोडलाय. डॉट बॉल. इथे फटका उडवलाय. बघूया शतरक्षक आहेत अंदाज बांधता आला नाहीये मात्र एकाने सोडलाय दुसऱ्याने पकडलाय. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. 2 धावा पूर्ण केलेत. नक्कीच इथे अविनाश मालीनं आल्या आल्या अगदी आपलं संघाचा धावपलक हालता ठेवलेला आहे. धावा बनले 13 आणि चेंडू टाकून झालेत 11. मानकोली आणि अंजूर एकाच परिसरातील दोन्ही संघ. इथे बॅटची आउटसाइड द्यायची लागली होती. चेंडूला अगदी विश्वास मात्रेनं उचललाय आणि पुन्हा एकदा इथे डोक्याचा वापर. मित्र नक्कीच्या स्पर्धेविषयी मी चर्चा करणार की या एन्जॉय ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीमध्ये जॉली कामतगार हा सिनियर 40+ संघ फायनलमध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये नवीन 40+ संघ स्वयंभूस्वर पायगाव हा कालच्या 3ऱ्या रजनीमधून क्वालिफाय झालाय. आजच्या या 4थ्या रजनीमधून बघूया सिनियर 40+ मास्टर 40+ की नवीन 40+ ची टीम सेमीफायनलमध्ये दाखल होईल. यास तिन्ही एकत्र खेळतायत. जॉलीचा विचार केला गवळी सर तर फक्त 2 खेळाडू न्यूचे आहेत अमोल पाटील आणि आवी पाटील आणि ओनली सिनियर 40+. यस क्या बात है. स्वयंभू पायगाव जितो गवळीच्या टीम मध्ये रुपेश मुकादम हा न्यू मिलन पायगाव सिनियर 40+ चा एक खेळाडू आहे. तर धनअण्णा गवळी यांच्या टीम मध्ये देखील सिनियर 40+ आणि मास्टर 40+ चे चांगले खेळाडू चा भरणा असलेला संघ आपल्याला आज पाहायला मिळतोय. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर सनम कुमार कंपनी पायगाव असा पुढील सामना असेल. त्याआधी चेरोबा कोण आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा हे दोन्ही एका परिसरातील संघ आपल्याला यानंतर पाहायला मिळतील. गोलंदाज नुकेश डाकी. नुकेश नक्की चांगली टीम आहे. विश्वास म्हात्रे यांची मास्टर 40+ मधून सध्या ही टीम खेळते. मात्र इथे प्रणव मास्टर्स अंजूरच्या नावानं या एन्जॉय ट्रॉफी मध्ये इथे आउटसाइड लेग स्टंप गती चांगली होती दिशा खराब
खांद्याचा भरपूर वापर केला होता. नुकेश नक्कीच मला वाटतं अविनाशने एष्ट्या दाखवल्या असतील, निशाणा चुकला असेल कदाचित. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल, धावसंख्या झाली ती 15. हा देखील तेज तर्रा टाकलाय आणि तो इथून विकेट रवी पाटीलची. वाईट प्लस 22 आणि इथे धावबाच्या स्वरूपात विकेट. 2 धावा येतील नक्कीच. एक नाही चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. आता 6 धावेनं धावसंख्येला आकार आले. धावा बनले 23. नक्कीच प्रभाकर आहे. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजीमध्ये रुपेश म्हात्रे, केतन माली सारखी चांगली बॅटिंग लाईनअप आहे गुरुदत्त चौटायरवा मानकोली टीमकडे. मात्र प्रत्येक गावातून एक टीम बनून आलेली आहे. कुठली टीम कमजोर नाही आहे, कारण की एन्जॉय ग्रुपची संकल्पनाच तितकी चांगली आहे. प्रत्येक गाव या क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित यावा. गावची एकता आणि अखंडता या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. चांगली संकल्पना. प्रत्येक डॉट चेंडूला एक झाड लावण्याची देखील संकल्पना त्यांनी अंमलात आणलेली आहे. इथे षटकारानंतर 2 धावा येतील. प्रभाकरच्या खात्यामध्ये मानकोली संघाची टोटल झाली आहे ती 25. नक्कीच 343 आतापर्यंत डॉट चेंडू आलेत. इथे प्रभाकर भोईर बोलोट. काय नुकेशने चेंडू फेकलाय, आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र सोडलाय आणि मोठी विकेट डीजे. फार एन्जॉय ग्रुपच्या वतीने मी व्यक्त करतोय. वेलकम भानुदास पाटील दापोडेकर, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
केतन माली, केतन माली आणि अविनाश माली ही दोन्ही बंधूंची जोडी आहे. केतन माली मास्टर 40+, तर अविनाश माली नवीन 40+ मधून हे दोन खेळाडू 40+ क्रिकेट खेळत आहेत. नुकेश ते चांगला फटका आपण पाहतोय आणि काय चांगली फिल्डिंग, वाह अप्रतिम. दिलीप तरेनं हा चेंडू अगदी लॉंग ऑन रिझनला अडवलाय. दोन धावींना संघाची टोटल झाली आहे ती 27. दोन ओव्हर 4 चेंडू मध्ये 4 बाद 27 धावा लागलेत. गुरुदत्त चौथाईरवा मानकोली टीमच्या फलकावर. नुकेशचा पुढील चेंडू, हा चेंडू देखील अतिशय चांगला, मात्र तितकाच चांगला ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. तितकी चांगली फिल्डिंग, फक्त मिळेल एक सिंगल. या चेंडूवर सर्व काही चांगलं पाहायला मिळालं. 17 चेंडू मध्ये 28. शेवटचे 7 चेंडूंचा खेळ आता मानकुली संघाच्या फलंदाजांकडे शिल्लक आहे. सुरेख अगदी चांगला पायामध्ये चेंडू होता, तितका चांगला फटका देखील आपण पाहिला. विसेप मध्ये सजवला होता अविनाश मालीनं. ओव्हर नंबर 3 आणि 4 बाद 29. गुरुदत्त चौथाईरवा मानकोली आणि प्रणव मास्टर्स अंजूर असा सामना मैदानामधून सुरू आहे. नक्कीच कैलाजी चौधरी असतील, आमचे हरिभक्त पारायण रमेश महाराज असतील, दिनेशजी जोशी असतील, डॉक्टर मोरेश्वर गवली सर आहेत, भानुदास पाटील आहेत, पत्रकार शशी वर्मा आहेत, त्यानंतर कैलास पाटील, प्रदीप पाटील, हे सर्व मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हर 29 आणि शेवटच्या ओव्हरसाठी बघूया गोलंदाजचा कुठला निवडला जाईल. अंजूर संघाकडे भरपूर चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानामधून आपण पाहतोय. प्रणव मास्टर्स अंजूर, नितीन भोईर, शेलोमाता वाल या संघाचे एक सिनियर खेळाडू, आणि नक्कीच बालकृष्ण काशीनाथ पाटील, वलगावचे उद्योजक उद्योगपती आणि शेलोमाता वाल या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बीके देखील आम्हाला जॉईन झाले. त्यांच्याकडून एन्जॉय ग्रुपला आणि या दोन्ही टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद नितीनजी भोईर आणि बालकृष्ण पाटील बीके आणि ऑल टीम शेलोमाता वर्ल्ड करून एन्जॉय ग्रुपला या एन्जॉय ट्रॉफीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथे हा फटका चांगला आहे अविनाश मालीच्या बॅट मधून, हा तोलून मापून मारलेला षटकार. क्या बात है. शेलोमाता वाल या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि वळगावचे उद्योजक उद्योगपती बालकृष्ण पाटील बिकेनं या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला तब्बल 10,000 रुपये बक्षीस लावलेलं आहे. बघूया. सहा मध्ये 6
षटकार इथून जो फलंदाज कुठलाही असू द्या फायनल एंड पर्यंत जर कोणी 6 मध्ये 6 षटकार ठोकले तर बीके कडून तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. धन्यवाद बालकृष्ण पाटील आणि नितीनजी भोईर. आपल्या एन्जॉय ट्रॉफी मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 7 धावेनं धावसंख्या झाली ती 35. दिलीप तरेच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून अविनाश मालीनं दिलीप तरेचं स्वागत केलेलं आहे. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. वाईट दबाव जाणवतोय. नक्कीच दिलीप तरे यांच्यावर पहिल्या चेंडू षटकार खाल्यानंतर दुसरा चेंडू वाईट टाकलाय. धावसंख्या 36. पहिल्या मॅच मधून मानकुली टीमनं फक्त 28 धावा गोलंदाजीतून खर्च केले होते. हा फुलटॉस आणि ते फुलटॉस वर फुल टॉल वसूल षटकार. अविनाशची बॅट मैदानामधून बोलते उत्तर देते अंजू टीमच्या गोलंदाज दिलीप तरेला. धावसंख्या बघता बघता 42 अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय गुरुदत्त चौटायरवा मानकुली संघ. अजूनही 4 चेंडू या ओव्हरचे बाकी आहेत आणि अविनाशनं 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. हा फटका फसलाय. नक्कीच इथे आले विकेट दिलीप तरेसाठी. फलंदाज अविनाश माले आउट. अखेरकार दिलीप तरेनं अविनाश मालीची विकेट महत्वाची घेतलेली आहे. A1 अग्री स्पोर्टच्या बॅट नक्की सचिन माली योगेश पाटील. बघूया रुपेश मात्रे आलेत क्रमांक 7 वर. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 बाद 42 धावा लागलेली आहेत. गुरुदत्त चौटायरवा मानकुली टीमच्या फलकावर. चांगला प्रयोगचा फटका आपण पाहतोय. रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून इथे आती गाई. रुपेश म्हात्रेला संकटात नाही. फलंदाज धावचित बाद. हेलो काफी शानदार विकेट जारी करते हुए हमारे धाबाच्या सर्वात फलंदाज बाद झालेत. 43 वर 6वा धक्का लागलाय आणि प्रेमनाथ माली आलाय. बघूया स्ट्राईक असेल केतन मालीकडे. काफी रोमांचक मैच आज की. इस दौरान हमारे इलाका में इधर शामिल इधर इथे बघूया एक सिंगल धाव केतन कंप्लीट केली आहे आणि धावसंख्या झाली ती 44. डबल 4 44चा आकडा गाठलेला आहे आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. बघूया प्रेमनाथ माली सध्या चांगला काफी शानदार शॉट. इसी दौरान हमारे गेंदबाज को इधर रन आउट कर प्रयत्न है. की जिथे बघूया
दुसरी धाव पूर्ण की अपूर्ण, नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे इथे. आणि फलंदाज धावचीत बाद आहेत, एकच धाव येईल. धावा बनले पहिल्या इनिंग मध्ये गुरुदत्त मानकोली संघाच्या 45 आणि विजयाचं लक्ष आहे 46 धावांचं. चला पुढील दोन्ही टीम आपण या लगेच. चेरोबा 40+ कोण विपक्ष जय भोलेनाथ सरवलीपणा. चिरोबा कोण आणि जय भोलेनाथ सरळीपाडा दोन्ही कॅप्टन. चिरोबा कोण आणि जय भोलेनाथ सरळीपाडा दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यस चिरोबा कोण आणि जय भोलेनाथ सरळीपाडा. यस बांधाजी पाटील तसेच संदीपजी पाटील. यस दोन्ही मान्यवर. संदीप खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. सकाळ पहिली मॅच खूप डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेली आहे. दोन्ही मान्यवर येत आहेत. संदीप जापानमध्ये यायचं आहे आमचे मान्यवर. कॉईनची दोघांना खरं तर माहिती आहे. एक बाजू एन्जॉय ग्रुप आणि दुसरी बाजू जर बघितली वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली. 4 षटकांची मॅच असणार आहे. आमचे मान्यवर टॉस करतील आणि कॉलिंग कोण करणार आहे. यस जे बोलणं सरळपडा त्यांचं म्हणणं आहे की एन्जॉय ग्रुप आणि आलेलं सुद्धा एन्जॉय ग्रुप. यस संदीपजी आणि बांधवजी आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. थोडासा वेळ आपल्याकडे मॅच सुरू होतोय. कसं वाटलं आयोजन. सुरुवातीला सांगितलेलं आहे पण सातत्य आम्ही हे प्रश्न विचारतोय कारण ही एक आगळीवेगळी स्पर्धा आहे. ठाणे जिल्हा 40+. कारण एका गावातील कुठलाही प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळू शकतो. एन्जॉय ग्रुपने जी स्पर्धा आयोजन केलेली आहे ती खूप छान आहे आणि मास्टर 40, नवीन 40 आणि ओल्ड 40 या तिन्यांचा संमिश्र करून त्यांनी ही 40 काढलेली आहे. आणि 40 वर्ष ज्या व्यक्तीला पूर्ण झालेली असतील त्या व्यक्ती हा इथेशी खेळू शकतो. हा खूप त्यांचा बेनिफिट आहे आणि ही संकल्पना त्यांनी नव्याने आयोजित केली. त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप आम्ही आभारी आहे की त्यांनी ही संकल्पना आली आणि वर्षोवर्षी ही त्यांनी करत राहावी. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ही 40+ची संकल्पना जी आहे ती सरवली पाड्यापासून चालू झालेली आहे. 2008मध्ये बालाजी चषकामध्ये ही संकल्पना पहिली चालू झालेली आहे. दयानंद सोरगे साहेबांनी ही संकल्पना आणलेली आहे आणि कुंदन पाटील त्याच्या जोडीला होते. त्याच्यामुळे त्यावेळेस फक्त नवीनच्या 8 टीमी फक्त खेळल्या गेल्या होत्या आणि त्या पण सुद्धा वय भरलेल्या आणि काही यांचं मुलांचं जेव्हा वय नव्हतं भरलं त्यांना वजनावरती घेतलेलं होतं खेळायला. त्याच्यामुळं तेव्हापासून जी 2008पासून जी संकल्पना चालू झाली ती आतापर्यंत चालू आहे. आणि 2009ला पण ही संकल्पना चालू झाली आणि 10ला का 9ला काहीतरी माझ्या अंदाजानुसार तेवढं मला आठवण नाही आहे पण आमच्या गावातले शरद भोईर हे पहिले अध्यक्ष बनले त्यावेळेस 40+ संघटनेचे. तेव्हापासून ही संकल्पना चालू आहे आणि प्रभाकर पाटील, रतन भोईर आणि आम्ही मिळून ही संकल्पना पुढे नेत गेलो होतो. डेफिनेटली कारण 2008च्या स्पर्धेचं समालोचनसुद्धा आम्ही केलं होतं आणि मी तर म्हणेन की एक छोटंसं रोपटं त्यांनी 40+चं लावलं आणि आज तो वटवृक्ष झालेला आहे. निर्णय काय असणार आहे. टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण. मॅच सुरू होणार आहे. जास्त काही विचारणार नाही. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे.
त्यावेळी टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? नाही, टॉसच्या निर्णयाचा आमच्या संघावर परिणाम होत नाही. आम्ही ज्याप्रमाणे जे भूमिका अगोदर मिळेल ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडायचा प्रयत्न नक्कीच करतो. मागच्या वेळेला थोडासा संघर्ष करावा लागला, पण तो क्रिकेटमध्ये या घटना घडत असतात. या वेळेला काय थोडासा, कारण तुम्हाला बॅटिंग करायची खरं तर, पण तो गोलंदाजीमध्ये काय बदल करण्यात येईल की तेच गोलंदाज असतील? नाही, गोलंदाज तेच कंटिन्यू राहतील, कारण सर्वच गोलंदाज खूप चांगल्या प्रकारे काम. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांनी. जशी सामन्याला सुरुवात होईल तसं आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राचा बुलंद आवाज नक्कीच डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी नक्कीच विक्रम स्फोट वरून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ वडवणूकर आणि स्वर्गीय रघुनाथ क्रीडा मंडळ वडवणूकर यांच्याकडून एन्जॉय ग्रुपला शुभेच्छा. धन्यवाद सँडी पाटील. खूप खूप थँक्स. कालिदामजी केणी तर 46 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर. षटकातील पहिला चेंडू घेऊन हा चेंडू कट केलेला आहे. क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबार चौकार. डिपिश पॉइंट सीमापार 4 धावा. विश्वास मात्रेचा क्लास असं म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. काय फटका खेळला तर अगदी विश्वास बघायला मिळाला आणि विश्वसनीय फटका, अगदी गॅप शोधली. 4 धावा. प्रमोद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाट शॉट पुन्हा एकदा अगदी सिटेड बॅटेड स्ट्रोक आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आयोजकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली. याला म्हणतात की ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटका. पहिला फटका अगदी स्क्वेअर कट केला होता आणि दुसरा फटका सिटेड बॅटेड इम्प्रोवाइज फटका बघायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. चांगली सुरुवात अंजूर संघाची. गणपती प्रणव मास्टर अंजूर संघाची. माजी सरपंच तसेच कार्याध्यक्ष न्यू 40+ सन्मान्य गणेशदादा केणी साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी एन्जॉय ग्रुपसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशदादा केणी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगली सुरुवात. लागोपाठ 2 चौकार लगावलेले आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आला. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. प्रमोद राईट आर्म शेप आउट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि एका टप्प्याने हा चेंडू निघून जाईल. 4 धावा. लागोपाठ 3 चौकार लगावलेले आहेत. काही इंच आतमध्ये पडला खरं तर हा चेंडू. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळला. अगदी काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये पडलेला आहे. 3 चौकार. काय सुरुवात आहे. आणि 3 चौकार जर आपण बघितले, एक डिपिश पॉइंटला, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक लॉंग ऑफला. म्हणजे याला म्हणतात की चौफेर फटके पाहिजे. क्रिकेटिंग स्ट्रोक. क्रिकेटिंग स्ट्रोक काय असतात? यस, ग्रामसेवक जे आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत प्रफुल्ल म्हात्रे अंजूर गावचे, त्यांनी खरं तर अंजूर संघाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी प्रफुल्ल म्हात्रे ऑनलाईन जोडले जात आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अंजूर संघाला. प्रमोद यावेळेला मात्र पुन्हा फटका खेळलेला आहे. गॅप शोधलेली आहे.
चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा पार. 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावलेले आहेत. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाडचा धमाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. येस, ग्रामीण क्रिकेटमध्ये दिलीप तरे यांनी 8 चेंडूमध्ये 8 चौकार लगावलेले होते आणि विश्वासच्या बॅटमधून लागोपाठ 4 चौकार आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक चौकार लगावले 2016 चौकार. प्रमोद राईट आर्म. यावेळेला मात्र लेंथ बॉल होता, थोडासा शॉर्ट ठेवला, पडल्यानंतर थोडासा बाउन्सही बघायला मिळाला, डॉट बॉल बघायला मिळाला. चांगली सुरुवात आहे. 16 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 46 या धावसंख्येचा पाठलाग करताना एक दमदार सुरुवात बघायला मिळते प्रणव मास्टर अंजूर संघाची. स्टेप आउट झालेला आहे, मात्र फटका खेळला चेंडू सरळ जाईल, तो म्हणजे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 17 धावा आलेल्या आहेत. आवश्यक धावगती जर बघितली आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती येतात 11.50 आणि तुम्ही जेव्हा आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन एक चांगली बॅटिंगला सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्यामध्ये तो मानसिक दबाव जो असतो ना तो कमी होत असतो. कारण धावसंख्या झालेली आहे 17 आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 29 धावांची. 18-29 म्हणजे आवश्यक धावगती आहे ती 10 पेक्षा कमी झालेली आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे कारण आज मेगा फिनाले अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहणार आहोत मेगा फिनाले अंतिम मॅच पाहणार आहोत. त्यामुळे वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. सुभाष धुमाळ आपण पाहतोय की खूप चर्चा सध्या आहे या स्पर्धेची. कुठेही जा, भिवंडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी जाल या स्पर्धेची चर्चा आहे. कारण आपण पाहतोय की भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय भिवंडीमध्ये आणि पहिल्यांदा अशा प्रकारची स्पर्धा आणि पहिल्यांदा अशा प्रकारचे पारितोषिक आपण पाहतोय. 2 बाईक समोर दिसत आहेत. फर्स्ट प्राइज फायनलिस्ट बाईक आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि 3 आकर्षक बायसिकल आपण पाहतोय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर सुनील येतोय. हवेत फटका खेळलेला आहे, झेल होणार नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉपला नाहीये. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित पंचाला त्या ठिकाणी विचार करावा लागला असता. 2 धावा मिळतात. ह्याला सुद्धा म्हणतात रणनीती. बऱ्याचशा वेळेला काय असतं की खराब चेंडूचा तुम्ही समाचार, क्रिकेट म्हणजे काय, खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या, त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा आणि चांगला चेंडूचा सन्मान करा आणि त्यावर लाईफलाईनचा वापर करा. क्रिकेटची लाईफलाईन जे एकेरी दुहेरी धाव. सुनील माळे आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. लाईफलाईन एकेरी दुहेरी धाव ही क्रिकेटची लाईफलाईन. मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे. बेस्ट आणि लोकल थांबली की मुंबई थांबते. स्टेप आउट झाला होता मात्र टायमिंग बरोबर करता आलेली नाहीये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली 20-20. आता जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 16-26 समीकरण आहे. आता आता बॅटिंग करण्यासाठी दिलीप तरे. यावेळेला मात्र क्लास खरं तर कॉपीबुक स्टाईल फटका खेळायचा होता परंतु प्रत्येक जण सूर्यकुमार नाही बनू शकत. सूर्यकुमार बनायचं असेल खूप अपार मेहनत घ्यावी लागेल. AB डिव्हिलियर्स, सूर्यकुमार याला स्लाइस केलं. लेट कट, क्रिकेटमधला नाजूक फटका. 1 धाव मात्र मिळाली. स्ट्राईक रोटेट केली आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण आपला जर सहकारी चांगल्या प्रकारे फटके खेळत असेल तर स्ट्राईक रोटेट करून त्याला जास्तीत जास्त संधी जर आपण दिली तर कदाचित तो जास्त धावा मिळू शकतो. हे समीकरण सुद्धा समोर ठेवणं, कारण क्रिकेट केवळ तुम्ही मैदानावरला खेळ नाही आहे, डोक्याचा वापर सुद्धा करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. एकवीस धावा झाल्या. 21 म्हणजे जिंकण्यासाठी अजून 25 धावांची आवश्यकता आहे.
सुनील शॉर्ट रन अप राऊंड द विकेट स्टेप आउट मात्र लिडिंग एज चेंडू हवेत झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही थोडीशी चेंडूची वाट बघितली पण अशा प्रकारचा चेंडू थोडासा मागे जात असतो 2 धाव मात्र विश्वास पूर्ण करतोय आणि 2 धाव्याने धावसंख्या झाली 23 निम्मा पल्ला पार केलेला आहे 46 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या झाली 23 चांगली सुरुवात आहे 4 षटकामध्ये 46 धावांचं आव्हान आहे सुनील यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये तालमेल समन्वय यस नो वेट या 3 गोष्टी बघायला मिळाल्या का धाव घेण्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात पण क्रिकेटचा सामना आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं सुभाष धुमाळ मागची मॅच आपण बघितली दिनेश पाटीलने 20 धावा पटकावल्या परंतु शेवटच्या षटकामध्ये दिनेश भोईरने जी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे कित्येक अशी उदाहरणं देता येतील श्रीलंकेचा धनंजय यांनी विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि पुढच्या षटकात पोलार्डने त्याला 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले म्हणजे हे क्रिकेट आहे दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता 12-21 समीकरण आहे सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे काही होऊ शकतं एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली 1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली पण क्रिकेटला इतकं ग्लॅमर निर्माण झालेलं आहे ते कुठल्याही खेळाला भारतामध्ये नाही आहे खरं तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे पण क्रिकेटला जितकं ग्लॅमर भारतामध्ये आहे तितकं हॉकीला नाही आहे कारण ध्यानचंद सरांचा काळ संपला एक काळ असा होता की आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त सुवर्णपदकं भारताने मिळवले आहेत 8 सुवर्णपदकं मिळवले आहेत पण क्रिकेटमध्ये खूप ग्लॅमर निर्माण झालेलं आहे तिसरं षटक फार महत्त्वाचं आहे प्रभाकर भोईर येतोय क्लास फटका मस्त चांगल्या प्रकारे कॉपीबुक स्टाईल फटका खेळलेला आहे धावबाची शक्यता आहे आणि खरं तर दिलीप तर यांनी आपली विकेट फेकलेली आहे आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली डेफिनेटली एन्जॉय ग्रुप म्हटलं की लगेच तुमची नावं समोर येतील आकाश पाटील श्यामशेठ चौधरी दिनेश जोशी सदा माळी काळीराम म्हात्रे कैलाश पाटील अर्थात केपी त्याचबरोबर उमेश जोशी दिनेश गायकवाड महेश पाटील पंकज भोईर सुदर्शन ठाकूर रमाकांत शिवारी प्रदीप पाटील 13 नावं समोर येतील एन्जॉय ग्रुप बरोबर 13 नावं आणि यांची एक अपार मेहनत आणि स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय आणि संपूर्ण भिवंडीमध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये बरेचसे फोन कॉल येतात खूप चर्चा आहे कारण स्पर्धाच मुळात भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेटची स्पर्धा आहे आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे नुकेश दाकी यावेळेला थोडा स्टेप आउट झाला होता फटका खेळलेला चेंडू सरळ येईल तो म्हणजे डीप मिड ऑफला एक धाव मात्र मिळते एका धावेने धावसंख्या वाढते 27 धावा झालेल्या आहेत म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे 10-19 सामना संघर्षपूर्ण आहे अट्टीतडीचा सामना आहे कश्मकश आहे प्रभाकर पूल केलेला आहे शॉर्ट आर्म पूल सरळ डीप मिड सीमारेच्या बाहेर षटकार आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली कैलास पाटील उमेश जोशींची
बघा बातच आहे निराली. शॉर्ट आर्म पुलचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू टीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार आणि या धावसंख्येने या 6 धावांनी मात्र थोडंसं पारडं झुकलं जात आहे ते म्हणजे अंजीर संघाच्या बाजूला. 6 धावसंख्या वेगाने वाढतोय. 3 नेल्सन 33 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू आणि 13 धावा. क्रिकेट असा खेळ आहे ना, क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट आणि जीवन सारखंच असतं खरं तर. याला लोअर फुलटा चेंडूचा ड्राईव्ह केला जातो. चेंडू सरळ जाते, तो डीप स्क्वेअर लेगकडे क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि धावबाद करण्याचाही प्रयत्न केला गेला. पंचांकडे आशाळभूत नजरेनं नजर टाकली पण मात्र 2 धाव पूर्ण होत आहेत. मी सुरुवातीला सांगितलं होतं क्रिकेट म्हणजे जीवन आहे. या चेंडूनंतर आपण त्यावर थोडंसं भाष्य करू. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 35 धावा झाल्या. 35. आठ चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. यावेळेला काय फटका खेळलेला आहे पण जबरदस्त कॅच. तितक्या तत्परतेने झेल पकडलाय काऊ कॉर्नरला. कॅचेस विन द मॅचेस. येस, आपण रिप्लेमध्ये पाहूया. जबरदस्त अगदी आपल्या उजव्या बाजूला येऊन झेल पकडलेला. रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे झेल पकडलेला आहे. अगदी रोहित शर्माच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता. हे पाहू शकता कशा प्रकारे काऊ कॉर्नरला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. मला एक आठवण झाली. रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटिंगने कपिल देवची असा झेल घेतला होता आणि सामन्याला काळांनी मिळाली. त्याच ठिकाणी ती जी जागा आहे ना त्याच ठिकाणी माईक गॅटिंगने कपिल देवचा झेल घेतला आणि सामन्याला काळांनी मिळाली. रणजित तरे येतोय बॅटिंग करण्यासाठी. समीकरण आमचे एक्सपर्ट करून माहिती देतील. 7-11 मागच्या मॅचच खरं तर हे समीकरण बघायला मिळतंय. चिरोबा कोणने जो सामना जिंकला होता त्यामध्ये शेवटच्या चेंडूवर गणेशने विकेट घेतली होती. दिनेश यांनी ती निर्णायक ठरली होती. अराउंड द लेग त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर. आमचा आयोजक आहे खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आता बा टीम मीटिंग बघायला मिळते कारण प्रभाकरने जी गोलंदाजी केलेली आहे ना खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण जे विकेट्स हवे ते विकेट्स त्यांनी प्राप्त केलेले आहेत या षटकामध्ये. 6-11चं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. मित्रांनो आपण पाहतात भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 एन्जॉय ग्रुप भिवंडी द्वारा आयोजित ही स्पर्धा आज अंतिम दिवस आहे. या स्पर्धेमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. स्वयंभू पायगाव या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज जो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल त्या संघाला स्वयंभू पायगाव संघाबरोबर लढत द्यावी लागेल. अंतिम षटक कोण हाताळते ते पाहूया आपण कारण महत्त्वपूर्ण षटक आहे. अविनाश येतोय. आय थिंक अविनाश संघाचा कप्तान आहे, कॅप्टन आहे. असं म्हणतात ना कॅप्टन लिडिंग फ्रंट. पण तो अविनाश ही कामगिरी करेल का?
बॅटिंग खूप चांगली केली होती. स्टेप आउट झाला, थोडासा खेळलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. आय थिंक प्रभाकर त्या ठिकाणी. 5 चेंडू आणि 10 धावा. अविनाश माळीने खूप चांगली बॅटिंग केली होती, मात्र संघाला तो विजय मिळवून देईल का हा सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. हे प्रभाकर भोईर आणि दिलीप तरे आहेत ना, हे कधी काय करतील काही सांगता येत नाही. कुठेही डाय मारतील, कुठेही बदल आणू शकतात. फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे. 6 धावांसाठी षटकार. झेल घेतला पण मात्र सीमारेषेच्या बाहेर आला क्षेत्ररक्षक. जगांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. खरं तर झेल आतमध्ये घेतला पण तो बरोबर बाहेर आला, सीमारेषेच्या बाहेर आला, त्यामुळे 6 धावा. चार चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दबाव टाकला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि फलंदाज धावबाद. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादांनी भारी आयोजन केलाय. आमच्या काळीराम म्हात्रे धोनीचा अंदाज बघायला मिळाला. धोनीच्या अंदाजाने खरं तर 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद केलेले बरे, कारण यामध्ये काही होऊ शकतं. अशा स्थितीमध्ये ना सपोर्टर जे असतात त्यांनी थोडीशी काळजी घेतलेली बरी. दोन्ही संघाचे सपोर्टर ज्यांना जर त्रास असेल तर त्यांनी थोडीशी काळजी घ्यायची. कुठलाही संघ पराभव स्वीकारायला तयार नाहीये. एक संघ सांगतो की मी जिंकणार आणि दुसरा संघ सांगतो मी पराभूत होणार नाही. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे अजित. अविनाश, दोन चेंडू आणि 3 धावा. एक मोठा फटका की मागच्या मॅचची रिहर्सल पुनरावृत्ती. काही 2 चेंडू आणि 3 धावा. क्रिकेट खेळ आहे. क्रिकेटमध्ये आपण जर तरला महत्त्वच देत नाही. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. ओव्हर 1. खराब चेंडू हाताळला आणि चेंडू सरळ निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. आणि याच बरोबर प्रणव मास्टर अंजूर हा संघ विजयी होतोय. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे.